जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात। न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच। मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये। C, C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात म्हणजेच फक्त ₹999 मध्ये। हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे। 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास। अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम व कम्प्युटर लॅब। फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z। इच्छा तुमची, शिक्षण आमचं। A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर। फोन 77 74 86 1201। संघर्ष रोजचा नवा नवा परिवाटतो हवा हवा। आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले। रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले। वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन। यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन। राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। एका गृहनिर्माण संस्थेची जागा वाचवण्यासाठी चक्क रिंग रोडच वळवला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा प्रताप। रिक्षांना ई-मीटर बसवण्यासाठी मुदत वाढवून देण्याचं रिक्षा संघटनांचं आवाहन। पाकिस्तानच्या धर्मवेडामुळे दहशतवादी अजमल कसाबच्या साथीदारांविरुद्ध तिथं सुरू असणाऱ्या खटल्याची सुनावणी लवकर सुरू होण्याची शक्यता धुसर। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मत। आणि शहरात ऊन पावसाचा खेळ तर धरणग्रस्त क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम। 9 बंधारे पाण्याखालीच। सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच। उज्ज्वल भवितव्यासाठी नव शिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स। ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस। इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी। नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा। कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य। ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। फोन
0230240770. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातम्या विस्तारानं. एरवी छोट्या मोठ्या नियमांबाबत कडक भूमिका घेणाऱ्या महापालिकेची राजकीय आणि आर्थिक लागेबंधे असलेल्या ठिकाणी भूमिका वेडीवाकडी का होते हे न सुटलेलं कोडं आहे. नगरोत्थान योजनेतून सुरू असलेल्या फुलेवाडी रिंग रोडच्या बाबतही असाच अनुभव येत आहे. एका गृहनिर्माण संस्थेच्या हितासाठी अख्खा रिंग रोडच दुसऱ्या बाजूला वळवण्यात आला आहे. या प्रकाराला नेमकं काय म्हणावं असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलाय. हा आहे फुलेवाडी ते आपटेनगरकडे जाणारा रिंग रोड. नगरोत्थान योजनेअंतर्गत या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. गेल्या 3 वर्षापासून रखडलेल्या कामामुळे रिंग रोडच्या दोन्ही बाजूला राहणारे उपनगरातील नागरिक प्रचंड मनस्ताप आणि यातना भोगत आहेत. खाबुगिरीमध्ये पटाईत असणाऱ्या महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी रिंग रोडची दिशा बदलण्याचा प्रताप केला आहे. रिंग रोडवरील ठाणे मेडिकलपासून फुलेवाडीकडे जाणाऱ्या सुमारे 500 मीटर लांबीच्या रस्त्याला मध्येच टर्न देऊन तो 10 ते 15 फूट दुसऱ्या बाजूला वळवला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका गृहनिर्माण संस्थेची रस्त्यात जाणारी जमीन वाचवण्यासाठीच हा खटाटोप केल्याचं स्पष्ट दिसतंय. या संस्थेच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या नागरिकांच्या घराचा विचारच केलेला नाही. आणि या 2 सर्वे नंबरमध्ये कोणाच्या तरी हितासाठी दुसऱ्यांच्यावरती ज्या स्वकष्टार्जित ज्या मिळकती आहेत त्या मिळकतीमध्ये कॉर्पोरेशननं रस्त्याचं अतिक्रमण करायला सुरुवात केलेलं आहे. आणि हे जे काम जे चालू आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे. जो मूळ नकाशा जो आहे DP प्लॅन, त्या DP प्लॅनप्रमाणे या रस्त्याचं काम त्या ठिकाणी होणं अपेक्षित होतं. पण त्या पद्धतीने न होता कोणाच्या तरी सांगण्यावरून या ठिकाणी कॉर्पोरेशनचे अधिकारी चुकीच्या पद्धतीनं हा रस्ता त्या ठिकाणी करत आहेत. रस्त्याचा मूळ आराखडा बदलून सरळ असलेल्या रस्त्याची मध्येच दिशा बदलण्याचा प्रकार तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचा पुरावाच देतोय. इथल्या अन्यायग्रस्त नागरिकांनी न्यायासाठी महापालिकेचे उंबरठे झिजवले. तब्बल वर्षभरानंतर एका अभियंत्यानं प्रत्यक्ष पाहणी करून चूक दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल दिलाय, पण निर्णय आणि अंमलबजावणीला अजून मुहूर्त सापडलेला नाही. एकूणच अन्यायग्रस्त नागरिकांच्या म्हणण्याला वाटाण्याच्या अक्षता लावत खाबुगिरीच्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका यामुळे उपस्थित होते. B न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह बाळासाहेब कोळेकर. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची प्रक्रिया गतीनं सुरू आहे. मोफत इलेक्ट्रॉनिक मीटरसाठी अर्ज भरून घेणं, कागदपत्र तपासून त्यांची छाननी करणं आणि इलेक्ट्रॉनिक मीटरची उपलब्धता आदी कारणांमुळे सर्वच रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणं शक्य झालेलं नाही. पण इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची प्रक्रिया जोमानं सुरू आहे. त्यामुळे 30 जूनची डेडलाईन गृहीत धरून RTO ऑफिसनं रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारू नये असं आवाहन 3 आसनी रिक्षा वाहतूक कल्याण समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी रिक्षांसाठी इलेक्ट्रॉनिक मीटर देण्याचा निर्णय घेतल्यानं रिक्षा संघटनांनी 2 दिवसानंतर आंदोलन मागे घेतलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉमन मॅन संघटनेनं दिलेल्या शब्दाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आतापर्यंत 2200 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यात आले. उर्वरित सुमारे 1500 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका बाजूला ही धांदल सुरू असताना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची मुदत आज संपुष्टात आली आहे. RTO विभागानं कारवाईच्या बडग्याचा अवलंब करण्याऐवजी संयम राखावा आणि इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासाठी आणखी काही दिवस संधी द्यावी असं आवाहन 3 आसनी रिक्षा वाहतूक कल्याण समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. 1 जुलैच्या मुहूर्तावर RTO कारवाई करणार म्हणत असलं तरी आम्ही मीटरची सक्ती शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं असलं तरी मीटर जनतेच्या हिताचं आहे हे लक्षात घेऊन आज आम्ही मीटर बसवण्याचा कार्यक्रम अतिशय जोरदारपणे राबवत आहोत. आजच्या घडीला 2200 मीटर
आम्ही बसवलेले आहेत. थोडी मीटर राहिलेले आहेत ते साधारण 4-5 दिवसात बसवून होतील. तोपर्यंत RTOला आमची विनंती राहील की कोणत्याही रिक्षावर कारवाई त्यांनी करू नये, त्यांनी थोडं संयम पाळावा. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा धर्मांधतेवर आधारित आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन दिलं जात आहे असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. पाकिस्तानच्या याच धर्मवेडापायी दहशतवादी अजमल कसाबच्या साथीदारांविरुद्ध पाकिस्तानमध्ये सुरू असणाऱ्या खटल्याची सुनावणी लवकर सुरू होण्याची शक्यता कमी आहे असंही ॲडव्होकेट निकम यांनी नमूद केलं. कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द इथं झालेला गोळीबार आणि कोल्हापूर शहरातील दर्शन शहा या शाळकरी मुलाची खंडणीसाठी झालेली हत्या या दोन महत्त्वपूर्ण खटल्यांच्या कामकाजासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोल्हापुरात आले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकवलं असलं तरी या कटाच्या सूत्रधारांविरुद्ध तसंच अन्य दहशतवाद्यांवर एक खटला प्रदीर्घ काळ प्रलंबित आहे. तो त्वरित चालवावा अशी मागणी करण्यासाठी ॲडव्होकेट निकम, केंद्रीय गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव यांचं शिष्टमंडळ नुकतंच पाकिस्तानमध्ये जाऊन आलंय. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील आणि पाकिस्तानची दहशतवादाबद्दलची भूमिका ॲडव्होकेट निकम यांनी पत्रकारांसमोर मांडली. पाकिस्तानमधून आम्हाला सांगण्यात आलं की ते खटला लवकर संपवत आहेत, परंतु तशी आम्हाला काही चिन्ह तिथे दिसली नाही आणि म्हणून आम्ही तिथे कटाक्षाने हे सांगितलं की हा खटला लवकर संपवायला हवा, कारण पाकिस्तानचा देखील दहशतवादाला विरोध आहे हे जगाला पटवून देण्याकरता पाकिस्तानने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. अर्थात पाकिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलं. अर्थात त्यांचं आश्वासन कितपत खरं होईल याबद्दल मला शंका आहे. 1992 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त याच्या विरुद्ध भक्कम पुरावा असल्यानंच त्याला न्यायालयानं शिक्षा केली आणि कायद्यापुढे सर्वजण समान आहेत याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला असं मत ही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं. संजय दत्तने ही बातमी जर अगोदर पोलिसांना कळवली असती की हा शस्त्राचे भरलेला ट्रक आला कसा, कुठून आला, तर कदाचित 12 मार्चचे बॉम्बस्फोट होऊ शकले नसते, 256 माणसं मेली नसती, कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं नसतं. त्यामुळे नेता असो की अभिनेता असो, न्यायदेवता पाहत नाही. खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. दहशतवादाविरुद्ध नागरिकांनी सुद्धा संघटित आणि जागरूक झालं पाहिजे अशी अपेक्षाही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ॲडव्होकेट दिलीप मंगसुळे, शिवाजीराव राणे, प्रकाश हिलगे, अजित मोहिते उपस्थित होते. बतावणी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका महिलेकडून इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी 18 तोळे सोनं हस्तगत करण्यात यश मिळवलंय. संशयित महिलेनं हे सोनं फायनान्स कंपनीत ठेवलं होतं. या महिलेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इचलकरंजी इथं वेताळपेठ परिसरात राहणाऱ्या छाया माने कोरवी या महिलेनं दैवी शक्तीतून धनप्राप्ती करून देऊ अशी बतावणी करून शेजारी राहणाऱ्या लक्ष्मी सोमा वाळकुंजे यांच्याकडून 24 तोळे सोनं हडप केलं होतं. 3 महिन्यानंतरही सोनं अथवा रक्कम परत मिळाली नसल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात येताच वाळकुंजे कुटुंबियांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर छाया माने हिच्या विरोधात फिर्याद दाखल झाली. या प्रकरणी छाया माने हिला गावभाग पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. माने हिच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याचं समजताच आणखी 2 महिलांनीही फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या भोंदूगिरीची व्याप्ती वाढत असल्यानं पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी मुथूट फायनान्स आणि IIFL गोल्ड लोन्स या फायनान्स कंपनीमध्ये ठेवलेलं गंठण, मंगळसूत्र, कर्णफुलं, नेकलेस असे 18 तोळे सोनं हस्तगत केलं. शहरात आज दुपारपर्यंत ऊन पावसाचा खेळ सुरू होता. सायंकाळी 6 नंतर मात्र पावसाची संततधार सुरू झाली. धरण क्षेत्रात शनिवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर जास्त होता. जिल्ह्यात सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 16.32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक म्हणजे 66 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात पडलाय. जिल्ह्यातील 9 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर हजेरी लावलेल्या पावसानं यावर्षी सातत्य राखलंय. शहरात आज दुपारपर्यंत ऊन पावसाचा खेळ सुरू होता. सायंकाळी 6 नंतर मात्र पावसाची संततधार राहिली. शहरात पावसाचा फारसा जोर नसला तरी धरण क्षेत्रात शनिवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर जास्त होता. राधानगरी धरण क्षेत्रात 35, वारणा 30 तर दूधगंगा धरण क्षेत्रात 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे राधानगरी धरण 42% भरलंय. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 16.32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक 66 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय. जिल्ह्यातील 9 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 2 फुटांनी कमी होऊन 16.5 फुटावर राहिली. कुंथुगिरी डोंगरावर देवदर्शनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील हुंडेकरी कुटुंबियांना मारहाण करून 5 लाखाचे दागिने लुटण्याच्या घटनेला आठवडा उलटला तरीही अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत. हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही संशयितांकडूनही ठोस माहिती मिळाली नसल्यानं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. कोल्हापूर इथं राहणारे लक्ष्मण अजित हुंडेकरी हे आपल्या अल्टो गाडीतून कुटुंबियांसमवेत हातकणंगले तालुक्यातील कुंथुगिरी इथं गेल्या आठवड्यात देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात तिघांनी हुंडेकरी कुटुंबियांना मारहाण आणि दमदाटी करून सोन्याची अंगठी, गंठण, कानातील टॉप्स, रिंगा असा सुमारे 5 लाखाचा ऐवज काढून घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर हातकणंगले वडगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं जोरदार मोहीम राबवली, पण अद्याप चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. कुंथुगिरीकडे जाणाऱ्या मार्गावर यापूर्वीही अज्ञातांनी दमदाटी करून एकाचा मोबाईल काढून घेतला होता, तर एकाकडून सुमारे 40,000ची रोकड लुटली होती. कुंथुगिरी, रामलिंग आणि धुळोबा देवस्थानामुळे या ठिकाणच्या डोंगरावर भाविकांची वर्दळ नेहमीच असते. मात्र त्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नाही. नेमका याचा फायदा घेत प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सुरू असल्यानं भीतीचं वातावरण पसरलं आहे. बातमीपत्राच्या पुढच्या भागात पाणी प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील घटकांवर ठोस कारवाईची प्रतीक्षा. तुरंबे इथल्या जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्यानं रुग्णांचे हाल. राजारामपुरीतील पाण्याच्या टाकीची प्रचंड दुरावस्था, दुर्घटनेपूर्वी दुरुस्तीची गरज. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढच्या भागात थोड्याच वेळात. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक 573 E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 86 13. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन तसेच
6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000ची 1,500 आणि 1,500ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडीची नवी ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 ते 35 रुपयात. महिलांची गरज, गुरुदत्तची ऑफर सरस. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी, आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS XL सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ, नेकलेस मी घेते, सांगा मी येते.
जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर. हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब. बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स. व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस. खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास. व्यायाम, योगा,
खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ कोल्हापूर. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. नामदार शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली विनंती. मुंबईत मालाडच्या मार्वे बीचवर पोहायला गेलेले 4 तरुण बुडाले. ज्ञानेश्वरांच्या पालखीचा आज आळंदीत मुक्काम. पिंपरीत दिंडीतल्या ट्रकच्या अपघातात मुलगी ठार. उत्तराखंडमध्ये अजूनही 3000 भाविक बेपत्ता तर 1300 गावं संपर्कहीन. उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांची माहिती. सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ. ईस्टर्न फ्री वेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र. प्रसिद्ध तबलावादक मधुभाऊ कोठारे कालवश. आता वळूयात इतर बातम्यांकडे. हातकणंगले आणि कागल इथल्या औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या विरोधात वेळोवेळी झालेल्या आंदोलनानंतर हुपरी कागल औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची पाहणी करण्यात आली. ही कारवाई आता फारसच ठरणार की प्रदूषण मंडळाकडून पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई होणार याकडे स्थानिकांचं लक्ष लागून राहिलंय. हातकणंगले औद्योगिक वसाहतीचं रासायनिक सांडपाणी रुई ओढ्यातून तर कागल पंचतारांकित वसाहतीतील सांडपाणी तळणगे आणि इंगळीतील ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीत मिसळत आहे. या विरोधात शिवसेनेसह अनेक पक्ष आणि संघटनांनी आवाज उठवला. अखेर प्रदूषण नियंत्रण महामंडळानं औद्योगिक वसाहतीतील कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार डॉक्टर सुजित मिंडसेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी SS डोके यांनी पाहणी केली.
यावेळी सांडपाणी ओढ्यात सोडणारे 4 कारखाने आढळून आले. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संबंधित कारखाने सील करण्याची मागणी केली. मात्र महामंडळानं संबंधितांना केवळ सूचना दिल्या. प्रदूषण नियंत्रण महामंडळानं बोटचेप धोरण सोडून खंबीर भूमिका घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पाहणीचं फलित काय होणार याबाबतही चर्चा सुरू आहे. हेरली इथं अज्ञात वाहनानं मोटरसायकलला जोरात धडक दिली. या अपघातात मोटरसायकल स्वार पुलावरून खाली पडल्यानं गंभीर जखमी झाला. हातकणंगले तालुक्यातील हेरले गावच्या हद्दीत कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनानं मोटरसायकलला जोरात धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार सागर अस्वले पुलावरून खाली पडला. बी न्यूजचे प्रतिनिधी अनिल उपाध्ये, पत्रकार सुधाकर निर्मळे, राष्ट्रवादी सेवा दलाचे उपाध्यक्ष शीतल खोत, अभिजित मगदूम आणि कपिल भोसले यांनी मोबाईल बॅटरीच्या सहाय्याने शोधाशोध करून जखमीला बाहेर काढलं. त्यानंतर त्याला CPR मध्ये दाखल करण्यात आलंय. राधानगरी तालुक्यातील तुरुंबे इथल्या जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात गेले वर्षभर निवासी वैद्यकीय अधिकारी नाहीत. तात्पुरत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुद्धा सातत्यानं गैरहजेरी. 50 लाख रुपये खर्चून बांधलेल्या या रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव या सर्व कारणांमुळे राधानगरी ग्रामस्थ हैराण झाले आहेत. जिल्हा परिषदेचे हे रुग्णालयच आता आजारी पडल्यानं ग्रामस्थांना मात्र पदरमोड करून अन्य खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तुरंबे इथं जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य पथक आहे. या पथकासाठी 50 लाख रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधली आहे. वर्षभरापासून इथं कायमचे वैद्यकीय अधिकारी नाहीत, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतोय. परिणामी गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागतीये. खासगी दवाखान्यातील महागडी औषधं घेणं गरिबांना परवडत नाही. 6 गावातील रुग्णांना हा दवाखाना सोयीचा आहे. प्रसूतीसाठी इथे येणाऱ्या महिलांचे सुद्धा डॉक्टर नसल्यामुळे हाल होत आहेत. तात्पुरते वैद्यकीय अधिकारी सुद्धा सतत गैरहजर राहिल्यानं ग्रामस्थांचं आरोग्य मात्र धोक्यात आलंय. डॉक्टर का आम्ही दवा नसतातच, गरीब माणसाने काय करायचं? सरकारी दवाखान्याकडे जायचं. सरकारी डॉक्टर असून उपयोग काय? बाहेर गेलं तर 30 रुपये द्यावे आणि 2 इंचून घेत त्याच्यावर कमी येत नाही. आता मग 3-4 आलं तरी भेटलेच नाही. एका दिवशी आलं कुलूपच होतं. या रुग्णालयात योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली, पण त्यांनी सुद्धा हतबलता व्यक्त केली आहे. या प्रकरणी योग्य उपाययोजना न झाल्यास सरपंच नामदेव किल्लेदार यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील गोकुळ अन्नधान्य औद्योगिक प्रक्रिया सहकारी संस्थेत 59,83,330 रुपयांचा अपहार झालाय. याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात उपलेखा परीक्षकांनी कणेरी आणि कोल्हापुरातील 10 जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. या अपहाराच्या घटनेमुळे कणेरी परिसरात खळबळ उडाली आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कणेरी येथे गोकुळ अन्नधान्य औद्योगिक प्रक्रिया सहकारी संस्था आहे. या संस्थेत गव्हावर प्रक्रिया करून त्यापासून रवा आणि मैदा तयार केला जातो. या संस्थेचं 1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2012 अखेर उपलेखापरीक्षण बाजीराव विश्वास जाधव यांनी केलं होतं. या अहवालात जाधव यांनी संस्थेचे प्रमोद पवार, अनिल नाईक, गजानन पवार, शशिकांत पाटील, संगीता नाईक आदींनी भारत सरकारच्या मिनिस्ट्री फूड अँड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज यांच्याकडून संस्थेस मंजूर झालेलं अर्थसहाय्य 29,40,000 रुपये नोंद न करता या रकमेचा अपहार केला. उधार माल विक्रीचं रोखीनं अथवा बँक भरणा करून झालेली रक्कम पोकळ खरेदीसाठी सरची टाकून 2,60,000 तर गहू व्यापार खाली देणं नसताना तसंच गहू पोच नसताना त्याच्या बोगस नोंदी केल्या. शिल्लक घटवून अपहार केला. जिल्हा उद्योग केंद्राकडून जमा झालेल्या अनुदानापैकी रक्कम हडप केली. अनामत रक्कम जमा नसताना 3,88,208 रुपयांचा अपहार केला. अशा प्रकारे 10 जणांनी 59,83,000 रुपयांचा अपहार केल्याचं उपलेखापरीक्षण बाजीराव विश्वास जाधव यांनी फिर्यादीत म्हटलंय. या प्रकरणाचा तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुरे हे करत आहेत. शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव इथल्या आनंद प्राथमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील आणि मानद सचिव रुपाली पाटील यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार शाळेच्या कर्मचाऱ्यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे. भेडसगाव इथं गेल्या अनेक वर्षापासून आनंद प्राथमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत 8 कर्मचारी कार्यरत आहेत. शाळेला 100% अनुदान प्राप्त झालं आहे. इथल्या शिक्षकांनी पुणे आयुक्त इथं संस्थेचे अध्यक्ष विजय आनंदराव पाटील यांच्या कारभाराविषयी तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून गुरुवारी संस्थेच्या अध्यक्षांनी मुख्याध्यापकांना मीटिंगबाबत विचारणा केली. यावेळी विजय पाटील यांनी शिक्षकांना शिवेगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.
अध्यक्ष विजय पाटील आणि सचिव रुपाली पाटील यांच्यापासून धोका आहे अशी तक्रार अजित पाटील, स्वाती पाटील, दगडू भिडे, मंगल पाटील, संदीप पाटील, बाजीराव लगारे, विमल फाळके यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे. महेश कोठारे यांनी झपाटलेला या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित केला. 3D मध्ये आलेला हा पहिला मराठी चित्रपट असल्यानं आणि एकूणच रंजक कथानकामुळे या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर विशेषतः बच्चे कंपनीनं 20 वर्षांपूर्वी आलेला झपाटलेला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. महेश कोठारे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला झपाटलेला 2 हा चित्रपट प्रदर्शित केला. मराठीमधील पहिला 3D आणि रंजक कथानकामुळे या चित्रपटाला उदंड प्रतिसादही मिळाला. या चित्रपटाच्या यशामुळे मराठीतही सिक्वल सिनेमे यशस्वी होऊ शकतात हे अधोरेखित झालं. हा चित्रपट पाहिल्यानंतर बच्चे कंपनीमध्ये 20 वर्षापूर्वीचा ओरिजिनल झपाटलेला सिनेमा कसा होता याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे ही लहान मुलं या चित्रपटाच्या DVD उपलब्ध करण्यामागे लागली आहेत. अनेक ठिकाणी DVD वरून हा चित्रपट पाहण्यासाठी मुलं एकत्र येत असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या भागात तात्या विंचूचा बाहुला दिसला असला तरी प्रत्यक्ष तात्या विंचू दिसला नाही. त्यामुळेच तात्या विंचू, त्याच्या कारवाया आणि त्याचा बाहुल्यातील प्रवेश कसा झाला हे पाहण्यासाठी पहिला भाग बघितला जात आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत गेली अनेक वर्ष उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र आता केंद्र सरकारनं राज्यातील 5 विमानतळांचा खासगीकरणातून विकास करण्याचं नियोजन केलंय. यामध्ये कोल्हापूरचा समावेश केल्यामुळे कोल्हापूर विमानतळाच्या विकास कामाचा मार्ग खुला झाला असून विमानतळाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया वेगानं सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे भाडे करारावर देण्यात आलं होतं. या भाडे कराराची मुदत संपून 1 वर्ष उलटल्यानंतरही भारतीय विमानतळ प्राधिकरणानं कोल्हापूरचं विमानतळ ताब्यात घेतलेलं नाही. त्यामुळे विमानतळाचा विकास ठप्प झाला आहे. मध्यंतरीच्या काळात किंगफिशर कंपनीचं 72 प्रवासी क्षमतेचं विमान जून 2010 पर्यंत या विमानतळावर येत होतं. मात्र धावपट्टी खराब झाल्यानं विमानसेवा खंडित झाली. ती आजपर्यंत बंद आहे. विमानतळाची सध्याची धावपट्टी 1370 मीटर लांब आणि 45 मीटर रुंद आहे. या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी नव्यानं 223 हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. या धावपट्टीच्या विस्तारीकरणानंतर इथं रोजची विमानसेवा सुरू करणं शक्य आहे. मात्र त्यासाठी विमानतळाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून 6 महिन्यात पायाभूत क्षेत्रांसाठी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सोलापूर, नाशिक, जळगाव आणि अमरावती विमानतळाचा विकास खासगीकरणातून केला जाणार आहे. केंद्र सरकारनं पुढाकार घेतल्यामुळे हस्तांतरणास वेग प्राप्त होऊन विमानतळ विकासाची दारं लवकरच खुली होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू आहे. या दिवसात अनेक ठिकाणी धबधबे सुरू होतात. या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जातात. मात्र या ठिकाणी अपघात झाल्यास अथवा पर्यटकांवर संकट आल्यास तात्काळ मदत देणारी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा धबधब्यांच्या ठिकाणी जीवरक्षक नेमण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूरसह राज्यभरात अनेक धबधबे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात हे धबधबे पूर्ण क्षमतेनं सुरू असतात. या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण या ठिकाणी गर्दी करतात. मात्र आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात काही जण नसते प्रयोग करायला जातात आणि जीव धोक्यात घालून बसतात. तर बऱ्याच वेळेला अपघातामुळे काही व्यक्ती संकटात सापडतात. धबधब्यांची ठिकाणं ही तशी नागरी वस्तीपासून लांब असल्यामुळे अपघातात किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीपर्यंत वेळेत मदत पोहोचणं किंवा वैद्यकीय सुविधा पोहोचणं शक्य होत नाही. मदतीला विलंब झाल्यामुळे प्राणहानी होण्याची शक्यता असते. याचा विचार करून राज्य शासनानं धबधब्यांच्या ठिकाणी जीवरक्षक व्यक्ती अथवा संस्थांचे प्रतिनिधी यांची नेमणूक करावी. राज्यभरामध्ये शेकडो स्वयंसेवी संस्था स्वयंस्फूर्तीनं अपघातग्रस्त लोकांसाठी धावून जातात. यातीलच काही उत्तम दर्जाच्या संस्थांना हे काम दिल्यास लोकांचा जीव वाचेल आणि या संस्थांनाही निधी उपलब्ध होईल. अशा दृष्टीनं शासनानं विचार करण्याची आवश्यकता आहे. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी. सध्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. ही बाब चिंताजनक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वैद्यकीय तपासण्यांच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, असं श्री हॉस्पिटलचे डॉक्टर M.N. ठाणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. डॉक्टर M.N. ठाणेकर यांनी डॉक्टर्स डेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी पत्रकार परिषदेत काही टिप्स दिल्या. उच्च रक्तदाबामुळे हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणं आणि डोळ्यांची हानी आदी समस्या भेडसावतात. धावपळीच्या जमान्यात रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात वयाची 25 ओलांडलेल्या 3 व्यक्तीमागे एका व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या आढळते. दरवर्षी 9.4 दशलक्ष लोकांचा उच्च रक्तदाबामुळे मृत्यू होतो. यावरून या आजाराची भीषणता समजते.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणं आवश्यक आहे. ड जीवनसत्व कमी पडणार नाही यासाठी दक्षता घेतली पाहिजे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळच्या वेळी औषधोपचार घेतल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येईल असंही डॉक्टर ठाणेकर यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर सतीश पाटील उपस्थित होते. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा अभाव, केंद्र आणि राज्य शासन यांच्यात नसणारा समन्वय आणि गेल्या 8 वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण केलं नसल्यानं देशात कुपोषणाचं प्रमाण वाढलं आहे. जगभरातील एकूण कुपोषित जनतेपैकी 40% जनता भारतातीलच असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. यासाठी शासनानं कुपोषितांच्या निर्मूलनाच्या योजना राबवणं गरजेचं आहे. कुपोषण निर्मूलनाच्या योजना चुकीच्या पद्धतीनं राबवल्यानं जगभरात कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी कॅनडामधील मायक्रो न्यूट्रिएंट इनिशिएटिव्ह या सामाजिक संस्थेनं सर्वेक्षण मोहीम राबवली होती. एकूणच जगभरातील कुपोषित जनतेपैकी जवळपास 40% जनता भारतातील असल्याची धक्कादायक बाब या सर्वेक्षणातून समोर आली आहे. सातत्यानं प्रगतीपथावर असणारी अर्थव्यवस्था असूनही आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीत तर इतर देशांपेक्षा भारताची कामगिरी खराब दिसून येते. खुंटलेली वाढ, कमी वजन आणि अनिमियाग्रस्त बालकांच्या संख्येतही वाढ झाल्याचं या सर्वेक्षणातून उघड झालंय. या सर्व समस्येवर उपाय म्हणून केंद्र शासनानं योजना आणि विविध प्रकारची धोरणं तयार केली आहेत. मात्र या योजनांची अंमलबजावणी म्हणावी तितकी होत नाही. त्यातच या योजनांबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी कोणतंही एक खातं तयार केलेलं नाही. म्हणूनच देशात कुपोषितांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष या संस्थेनं काढला आहे. कुपोषणामुळे वयाच्या 5 वर्षापूर्वीच होणाऱ्या मृत्यूमध्ये भारताचा 49वा क्रमांक आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं समन्वय साधणं गरजेचं आहे. 2005 नंतर देशात राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण झालं नसल्यानं आजही जुन्या आकड्यांच्याद्वारे काम केलं जात आहे. म्हणूनच सध्या आरोग्य समस्यांची स्थिती काय आहे हे शासनालाच माहीत नाही. मात्र एकंदरीतच देशात कुपोषण निर्मूलनाच्या बाबतीत महाराष्ट्रानं समाधानकारक कामगिरी केली आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी वारंवार केली होती. या मागणीची दखल घेत 1 जानेवारी 2006 पासून शासनानं 6वा वेतन आयोग लागू केला आहे. 2006 ते 2009 दरम्यानची वेतन फरकाची थकबाकी 5 हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय झाला होता. यापैकी 4 हप्ते अदा करण्यात आले. उर्वरित 5व्या हप्त्याची रक्कम नव्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात रोखीनं मिळणार आहे. तर थकीत महागाई भत्ता जुलै महिन्याच्या पगारात मिळणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचारी आनंदले असून पावसाळ्यातच राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आहे. राज्यामध्ये 17 लाख सरकारी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2006 पासून 6वा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. 2006 ते 2009 या दरम्यानची वेतन फरकाची थकबाकी 5 हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानुसार 4 हप्त्यांची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आली आहे. 5व्या हप्त्याची रक्कम मिळण्याबाबत राज्य सरकारी कर्मचारी महासंघानं सरकारकडे पाठपुरावा केला होता. याबाबत त्वरित निर्णय घेऊन राज्य सरकारनं एप्रिल 2014च्या वेतनात ही रक्कम समाविष्ट करून रोखीनं देण्याचा निर्णय घेतलाय. तसंच महागाई भत्त्यात राज्य सरकारनं 72% 80% वाढ केली आहे. जानेवारी 2013 पासूनचा थकीत महागाई भत्ता जुलै महिन्याच्या पगारात समाविष्ट करून रोखीनं देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतलाय. राज्यातील 17 लाख तर जिल्ह्यातील 25,000 कर्मचाऱ्यांना या महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच राज्य सरकारी कर्मचारी धनवान होणार असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात या आठवड्यात माझी शाळा, कुणी घर देता का घर हे मराठी तर घनचक्कर हा हिंदी चित्रपट प्रदर्शित. जगण्याचा खरा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकानं कलेशी मैत्री करावी, नाट्य शिबिरातील सूर. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स.
286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 662266. Our website www.creativesindia.com. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. ओके, टॉस. यस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, well equipped laboratory, industrial grade workshop, loan facility assistance, to and fro bus service, industrial level infrastructure. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243977. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राइड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. दूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या.
उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. The style, the look, the fashion, the image gives Venkateshwara Garments. The wide range of ready-mades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, Gas, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज, सोबत अंडरगार्मेंट्स आणि ॲक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स, राजारामपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हां, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये.
मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. 38 इंचाची जीन्स जेव्हा आमच्याकडे 20 इंचाची होते तेव्हा त्यातला फील शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. HF Jewelers, change your style. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. इतिहासातील सत्य शोधायचं असेल तर त्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन आवश्यक आहे आणि हे कार्य कोल्हापूरची कन्या करते हे कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर PB पाटील यांनी केलं. डॉक्टर मंजुश्री पवार लिखित राजर्षी शाहू अँड द ब्रिटिश पॅरामॉन्सी या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीमार्फत डॉक्टर मंजुश्री पवार लिखित राजर्षी शाहू अँड द ब्रिटिश पॅरामॉन्सी या पुस्तकाचं प्रकाशन प्राचार्य डॉक्टर PB पाटील यांच्या हस्ते झालं. शाहू स्मारक भवन इथं झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NJ पवार होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सचिव GD पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर मंजुश्री पवार यांनी या पुस्तकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि ब्रिटिश यांच्यातील संबंध, पत्रव्यवहार, हिंदुस्थानातील 600 संस्थानिकात कोल्हापूर संस्थांचं वेगळेपण आणि शाहू महाराजांची राजकीय मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी या आणि इतर अनेक विषयांचा अंतर्भाव केल्याचं सांगितलं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहूप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
शिक्षक भरती संदर्भात शासनानं सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे बेरोजगार शिक्षकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचं सांगत राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळानं राज्य शासनाचं अभिनंदन केलं आहे। त्याचप्रमाणे पटपडताळणीच्या माध्यमातून घेतलेल्या कठोर निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकरीवर संक्रांत येत आहे। याबाबत शासनाशी चर्चा सुरू असून शासनानं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष विजय बहाळकर यांनी दिलाय। गेल्या 5 वर्षापासून शासनाने शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षा घेतलेली नाही, त्यामुळे अनेक शिक्षक बेरोजगार बनले आहेत। तसंच शिक्षकांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची संख्या कमालीची घटली आहे। याचा विचार करून राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळानं शिक्षक भरतीसाठी सीईटी घेण्याचा आग्रह शासनाकडे धरला होता। याची दखल घेऊन शासनाने सीईटी घेण्याचा निर्णय घेतलाय। आज पत्रकार परिषदेद्वारे शिक्षक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचं अभिनंदन केलं। तसंच पटपडताळणीच्या माध्यमातून शिक्षण विभागानं घेतलेल्या कठोर निर्णयामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त बनत आहेत आणि 5वीचे वर्ग माध्यमिक शाळांमधून काढून ते प्राथमिक शाळेकडे जोडण्याच्या निर्णयाचा शिक्षक संख्येवर परिणाम होणार आहे। याबाबत शासनानं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। पत्रकार परिषदेला माजी आमदार शिवाजीराव पाटील, कार्यवाहक ज्ञानेश्वर कानडे, अशोक जाधव, राजेश वरक, गणी अजरेकर, रत्नाकर घाडगे आदी उपस्थित होते। या आठवड्यात माझी शाळा, घनचक्कर आणि कुणी घर देता का घर हे 3 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत। या तीनही चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे। भरत जाधव आणि क्रांती रेडकर यांची प्रमुख भूमिका असणारा कुणी घर देता का घर हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झालाय। विनोद आणि प्रेमावर आधारित असणारा हा चित्रपट बऱ्यापैकी मनोरंजन करणारा आहे। आपल्या चाहत्यांना चित्रपटगृहाकडे वळवण्यात भरत जाधव नेहमीप्रमाणे यशस्वी ठरले आहेत। दरम्यान अलका कुबल आणि अरुण नलावडे यांच्या प्रमुख भूमिका असणारा माझी शाळा हा चित्रपट वेगळा विषय मांडणारा आहे। अनेक अडचणींवर मात करत शिक्षण घेऊन स्वतःची शाळा सुरू करणाऱ्या एका मुलावर हा चित्रपट आहे। या चित्रपटाला दर्दी रसिकांचा प्रतिसाद मिळतो आहे। दुसरीकडे बॉलिवूडमधील घनचक्कर या बहुचर्चित चित्रपटानं कोल्हापुरातही गर्दी खेचण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे। इम्रान हाशमी आणि विद्या बालन यांचा घनचक्कर हा चित्रपट ॲक्शन, कॉमेडी आणि गाणी यामुळे उत्सुकतेचा विषय ठरला होता। विनोदी आणि थ्रिल यांची चांगली भट्टी जमलेला हा चित्रपट मनोरंजन करणारा आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरलाय। 10वी आणि 12वीच्या वार्षिक परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या अपंग विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सीडी प्लेअर वितरित करण्यात आले। अपंग युवा मंच या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील अपंग युवक मंच या संस्थेच्या वसतिगृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। 10वी आणि 12वीच्या वार्षिक परीक्षेत गुणवत्तापूर्ण यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने सीडी प्लेअर वितरित करण्यात आले। या प्रसंगी शिशिर शिंदे, कांचन शिंदे, विलास मुरगुडे, प्रवीण केसरकर, सागर दळवी, संस्थेचे अध्यक्ष संजय ढेंगे, बशीर शेख, अजय वणकुद्रे आदींसह अपंग बांधव उपस्थित होते। कुष्ठरोग्यांना आधार ठरलेला शेंडा पार्क इथला दवाखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत। शासनाच्या या कृत्याविरोधात कुष्ठरुग्णांनी न्यायालयीन लढाई सुरू केली आहे। त्यांनी महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे। ॲडव्होकेट NP गांधी यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। शेंडा पार्क परिसरात 1944 साली कुष्ठरुग्णांचं पुनर्वसन करण्यासाठी कुष्ठधामची स्थापना झाली। या ठिकाणी 100हून अधिक कुष्ठपीडित कुटुंब आहेत। केंद्र सरकारचं अनुदान मिळत नसल्याचं कारण सांगून कुष्ठरुग्णांचा दवाखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत। गेल्या 5-6 महिन्यापासून ओपीडी बंद आहे। अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठाही थांबवण्यात आलाय। 18 कर्मचारी अन्नत्र वर्ग करण्यात आल्यानं कुष्ठपीडितांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झालाय। आपला आसरा वाचवण्यासाठी कुष्ठपीडितांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। कुष्ठपीडितांसाठीच या दवाखान्याचा वापर व्हावा यासाठी त्यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलाय। यामध्ये शासन, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद यांना प्रतिवादी केलं आहे अशी माहिती कुष्ठपीडितांच्या वतीने काम पाहणारे ॲडव्होकेट NP गांधी यांनी दिली। पत्रकार बैठकीला ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर, ओमकार गांधी, सुरेश शिपूरकर आदी उपस्थित होते। नाटक, चित्रपट, नृत्य आणि संगीत या कला माणसाला समृद्ध करतात। जगण्याचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकाने कलेशी मैत्री करावी असं आवाहन देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर यांनी केलं। गायन समाज देवल क्लब इथं आयोजित नाट्य शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते। गायन समाज देवल क्लब आणि पुणे इथल्या महाराष्ट्रीय कलोपासक यांच्या वतीनं ऑगस्टमध्ये पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार आहेत।
या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत नाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराची शनिवारी सांगता झाली. यावेळी पुष्कराज जाधव फाउंडेशनच्या प्रतिमा जाधव, रश्मी मडके, प्रीती जाधव, अमृता पटवर्धन, ज्योती कुलकर्णी, शिबिराचे मार्गदर्शक अनिरुद्ध खुटवड, विवेक पांडकर, अरुण डोंगरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं. श्रीकांत डिग्रजकर यांनी नाटक, चित्रपट क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन स्वतःला घडवावं असं सांगितलं. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर वर्तक, उमा नामजोशी, JD पारखे, सुबोध गद्रे, प्रकाश पुरोहित, राजेंद्र पित्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महिलांशी अश्लील चाळे करणारा धुळे इथला नायब तहसीलदार ईश्वर राणे याच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. इचलकरंजी इथंही राणे याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीनं मलाबादे चौकात जोरदार निदर्शनं करून निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांशी अश्लील चाळे करणारा धुळे इथला नायब तहसीलदार ईश्वर राणे याच्या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. इचलकरंजी इथंही महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीनं मलाबादे चौकात ईश्वर राणे याच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. सिंधू शिंदे यांनी ईश्वर राणेसारखा बेजबाबदार अधिकाऱ्यांना भर चौकात बांधून चोप देणं गरजेचं आहे अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा हेगडे, शहराध्यक्षा स्मिता पोवार, शीतल कारदगे, रेखा करविरे, वहिदा मोमीन यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 1 जुलै रोजी होणाऱ्या डॉक्टर्स डे निमित्त छत्रपती कॅन्सर रिसर्च फाउंडेशन आणि एकटी संस्थेच्या वतीनं आरोग्य अधिकार अभियान सुरू केलं जाणार आहे. या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षणासह विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती डॉक्टर सूरज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा होतो. या दिनानिमित्त कोल्हापुरातील छत्रपती कॅन्सर रिसर्च फाउंडेशन आणि एकटी संस्थेच्या वतीनं जिल्ह्यात आरोग्य अधिकार अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत वस्ती विकासाचे उपक्रम वर्षभर सुरू राहणार आहेत. तसंच आरोग्य शिक्षण, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण जागृतीही करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सूरज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दर महिन्याला आरोग्य तपासणी करून महिला आणि मुलांच्या आरोग्यावर भर दिला जाणार आहे. सर्व वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करून उपोषणग्रस्त महिला आणि मुलांसाठी आहारविषयक योजना या दोन्ही संस्थांच्या वतीनं राबवण्यात येणार असल्याचंही डॉक्टर पवार यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला डॉक्टर रेश्मा पवार, एकटीच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, शरयू भोसले आदी उपस्थित होते. आता पाहूयात आजचे सोन्या चांदीचे दर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. एका गृहनिर्माण संस्थेची जागा वाचवण्यासाठी चक्क रिंग रोडच वळवला, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा प्रताप. रिक्षांना ई-मीटर बसवण्यासाठी मुदत वाढवून देण्याचं रिक्षा संघटनांचं आवाहन. पाकिस्तानच्या धर्मवेडामुळे दहशतवादी अजमल कसाबच्या साथीदारांविरुद्ध तिथं सुरू असणाऱ्या खटल्याची सुनावणी लवकर सुरू होण्याची शक्यता धुसर, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मत. आणि शहरात ऊन पावसाचा खेळ तर धरणग्रस्त क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम, 9 बंधारे पाण्याखालीच. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. नमस्कार.